प्रश्न क्रमांक पहिला आहे, डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर डोंगराळ प्रदेशामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, विखुरलेल्या प्रकारच्या वस्त्या ह्या आढळत असतात. पुढचा प्रश्न आहे, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या डॅश डॅश पट आहे. तर चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 पट आहे. समजा पृथ्वीवर माणसाचे वजन हे 60 किलो असेल तर तेच वजन चंद्रावर हे त्याच्या 1/6 पट म्हणजे 60च्या 1/6 पट म्हणजे 10 किलो हे त्याचे चंद्रावर वजन असेल. पुढचा प्रश्न आहे, झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे. तर झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगाचे स्थान हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 काश्मीर हिमालयमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर बकिंगहॅम कालवा हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. बकिंगहॅम कालव्याची लांबी किती आहे? 796 किलोमीटर हे त्याची लांबी आहे आणि तो काकीनाडा या जिल्ह्यामध्ये, आंध्र प्रदेशच्या काकीनाडा या जिल्ह्यामध्ये तो स्थित आहे. जर कालवाचा विचार केला तर भारतातील सर्वात लांब कालवा कोणता आहे रे? इंदिरा गांधी कालवा हा PYQ आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे? तर खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर हे आहे. लोकसंख्या सुमारे 2 कोटीच्या आसपास एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शुक्र ग्रह हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. शुक्र ग्रह हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. शुक्र ग्रहाला उपग्रह नाही. शुक्र ग्रह हा उलटा फिरणारा ग्रह आहे. शुक्र ग्रहाला स्वतःचा चकाकी आहे म्हणून तो सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे. बुध हा पहिल्या क्रमांकाचा ग्रह आहे, याला सुद्धा उपग्रह नाही. मंगळ हा पृथ्वीनंतरचा ग्रह आहे म्हणजे हा 4थ्या क्रमांकाचा ग्रह आहे. सूर्य हा आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात जवळचा तारा आहे. सूर्यापासून आपल्याला सौर ऊर्जा मिळत असते. पुढचा प्रश्न आहे, मॅंगनीज उत्पादनात भारताच्या जगात डॅश डॅश क्रमांक लागतो. तर मॅंगनीज उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये ऑप्शन क्रमांक 4 6वा क्रमांक लागत असतो. पहिला क्रमांक हा आहे दक्षिण आफ्रिकेचा, दुसरा क्रमांक आहे ऑस्ट्रेलियाचा, तर तिसरा क्रमांक आहे चीन या देशाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे शहर भारतातील मँचेस्टर होय. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तर दक्षिण भारतातील मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कोइंबतूर हे शहर ओळखले जाते. कोइंबतूर. उत्तर भारतातील मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कानपूर हे शहर ओळखले जाते. कानपूर. तर महाराष्ट्रातील मँचेस्टर म्हणून इचलकरंजी हे शहर ओळखले जाते. इचलकरंजी. हे सगळे PYQ आहे म्हणून लक्षात ठेवण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून कोणती रेखा जाते? तर खालीलपैकी भारताच्या मध्यातून कर्करेषा ही जाते.
तर कर्करेषा कोणत्या राज्यातून जाते हे लक्षाची ट्रिक कोणती आहे? मित्र माझा रागू छाप, माहीतच असेल. म्हणजेच हे कोणत्या राज्यातून जाते? तर कर्कवृत्त हे भारतातून एकूण 8 राज्यामधून जाते. तर ते आहे मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, मा म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड, रा म्हणजे राजस्थान, गु म्हणजे गुजरात, छ म्हणजे छत्तीसगड न प म्हणजे पश्चिम बंगाल. अशा एकूण 8 राज्यामधून भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत म्हणजे उत्तर दक्षिण लांबी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 3214 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे? तर अंदमान व निकोबार हे द्वीपसमूह ऑप्शन क्रमांक 4 बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरात हे उपस्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप समूह कुठे आहे? तर लक्षद्वीप समूह हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? तर भारताच्या दक्षिण टोकाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते. जर भारताच्या मुख्य भागाचा दक्षिण टोक विचारलं तर त्याचं उत्तर येईल कन्याकुमारी. पण भारताचं दक्षिण टोक मुख्य भूमीचं येईल कन्याकुमारी, तर भारताचं दक्षिण टोक विचारलं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे अंदमान आणि निकोबार या बेटमधील आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा पॉईंट कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखला जातो? तर इंदिरा पॉईंट हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पिगमिलियन पॉईंट या नावाने सुद्धा ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर भारताचे क्षेत्रफळ हे खालीलपैकी 2.42% हे जगाच्या क्षेत्रफळाचे आहे. पुढचा प्रश्न आहे, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात निवास करतात? तर जगाच्या एकूण 17% लोक म्हणजे जवळपास 141 करोड एवढे लोक भारतामध्ये निवास करतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर भारताची जमीन सीमा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान या देशांना लागून आहे. तर याची ट्रिक कोणती आहे रे? MBA. काय? ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान, ए म्हणजे अफगाणिस्तान. तर भारताची जमीन सीमा ही सगळ्यात जास्त बांगलादेशला लागून आहे, तर सगळ्यात कमी ही अफगाणिस्तानला लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते? तर भारताची जलसीमा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व पाकिस्तान या देशांना मिळते. पुढचा प्रश्न आहे, कर्करेषा कोणत्या राज्यातून जाते? आपण मगाशीच पाहिला. योग्य उत्तर आहे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण सीमा किती अक्षांश आहे?
तर भारताच्या मुख्य भूमीच्या दक्षिण सीमा अक्षांश हा खालीलपैकी 8 डिग्री 088 नॉर्थ एवढा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची प्रमाण वेळ आणि ग्रीनिच प्रमाण वेळ यामध्ये किती अंतर आहे? तर भारताची प्रमाण वेळ आणि ग्रीनिचची वेळ यामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 5 तास 30 मिनिट म्हणजे 5.5 तासाचा फरक आहे. भारताची प्रमाण वेळ हे 82.5 डिग्री पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते, तर ती प्रयागराज या शहराजवळून मिर्झापूर या ठिकाणामधून जात असते. मिर्झापूर. पुढचा प्रश्न आहे, भूमध्य रेखापासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे? तर भूमध्य रेखापासून भारताचे दक्षिण टोकाचे अंतर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 752 किलोमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे? तर भारताच्या जमीन सीमेची लांबी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 15,200 किलोमीटर एवढी आहे. तर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखाची लांबी किती आहे? तर भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखाची लांबी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 6100 किलोमीटर एवढी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.